Hello everyone. Okay. In the previous lecture we have studied introduction of bioinformatics, we have studied definitions, we have studied genomics and proteomics. So after getting some knowledge of bioinformatics, the next point that we are going to discuss here in this lecture, that is nothing but applications of bioinformatics. बायोइन्फॉर्मॅटिक्स आपण कशासाठी यूज करू शकतो आणि कोणत्या कोणत्या फील्डमध्ये ते अप्लाय करू शकतो बायोइन्फॉर्मॅटिक्समधलं नॉलेज, दॅट इज ॲप्लिकेशन्स ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स. आतापर्यंत आपल्याला एवढं समजलं की वी कॅन बाय युजिंग जिनोमिक्स वी कॅन डिटरमाइन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ जिनोमिक. जिनोम जो असतो, जो एंटायर सेट ऑफ जीन्स प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम, दॅट सिक्वेन्स ऑफ जीन्स, सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स, द फंक्शन ऑफ जीन्स, स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोटाइड्स किंवा एकूण स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ॲसिड्स DNA आणि RNA आपण डिटरमाइन करू शकतो. स्ट्रक्चरवरून फंक्शन डिटरमाइन करू शकतो, प्रोटीनचं स्ट्रक्चर डिटरमाइन करू शकतो, प्रोटीनचं फंक्शन डिटरमाइन करू शकतो, जेनेटिक लोकेशन, जेनेटिक मॅप प्रिपेअर करू शकतो, सेल्युलर मॅप सुद्धा प्रिपेअर करू शकतो. सो आपण या सगळ्या फील्डमध्ये बायोइन्फॉर्मॅटिक्सचं कॉमनली यूज करू शकतो. ओके, आता या आपण आजच्या लेक्चरमध्ये काय डिस्कस करणार आहोत की एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या फील्ड आहेत की ज्या फील्डमध्ये बायोइन्फॉर्मॅटिक्स कॅन बी यूज. बिफोर दॅट वी शुड नो फॉर व्हॉट पर्पज बायोइन्फॉर्मॅटिक्स कॅन बी यूज. दोन गोष्टी असतात, बायोइन्फॉर्मॅटिक्सचं यूज काय आहे, दुसरं ॲप्लिकेशन काय. युजेस आणि ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन म्हणजे ज्या ठिकाणी आपण अप्लाय करणार, ॲक्च्युअली अप्लायड करणार, ते ॲप्लिकेशन्स. आणि युजेस म्हणजे काय, त्या बायोइन्फॉर्मॅटिक्सपासून आपल्याला काय काय बेनिफिट्स मिळू शकतात. देर आर सम युजेस ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स. ओके, बिफोर स्टडिंग ॲप्लिकेशन, ते कसं अप्लाय करायचं, कुठं अप्लाय करायचं, याच्या आधी आपल्याला त्याचं यूज काय माहिती असलं पाहिजे. वी आर व्हेरी वेल अवेअर ऑफ द युजेस ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स. इन ब्रीफ आपण सगळे युजेस बघूयात. पहिल्यांदा बायोइन्फॉर्मॅटिक्स, ॲज आय ऑलरेडी मेन्शन, इट इज यूज फॉर डिटर्मिनेशन ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ जीन्स. So by using genomics, we can determine the structure and function of genes. जीन्सचा आपण स्ट्रक्चर डिटरमाइन करू शकतो, जीनचा न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स जो आहे तो आपण डिटरमाइन करू शकतो आणि मग सिक्वेन्सवरून आपण त्याचं फंक्शन सुद्धा डिटरमाइन करू शकतो. म्हणजे एक्झाम्पल, एखादा जीन आहे, लेट्स कॉल द जीन लॅक-झेड जीन. तर लॅक-झेड जीन बेटा गॅलेक्टोसाइडेजला कोड करतो. म्हणजे आपल्याला जर त्याचं स्ट्रक्चर समजलं की आपण त्याच्यावरून तो कुठल्या प्रोटीनला कोड करतो, काय फंक्शन आहे त्या जीनचं, ते आपण इझिली डिटरमाइन करू शकतो. सो वी कॅन डिटरमाइन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ जीन्स. सिमिलरली वी कॅन use this bioinformatics to determine the function of molecules based upon its structure. जर स्ट्रक्चर समजलं की त्याच्यानुसार आपण फंक्शन सुद्धा डिटरमाइन करू शकतो. म्हणजे एक्झाम्पल, इफ सपोज वी नो द सिक्वेन्स ऑफ कोडॉन इन द mRNA. mRNA मध्ये कोडॉनचा सिक्वेन्स काय हे आपल्याला जर समजलं तर तो mRNA कोणत्या प्रोटीनला कोड करेल हे आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. कारण mRNA मध्ये कोडॉन्स असतात आणि प्रत्येक कोडॉन हा एक पर्टिक्युलर अॅमिनो ॲसिडला स्पेसिफिकली कोड करतो. सो बेस्ड अपॉन mRNA मध्ये जे कोडॉन्स, सो बेस्ड अपॉन द कोडॉन्स प्रेझेंट इन mRNA वी कॅन डिटरमाइन द अॅमिनो ॲसिड प्रेझेंट इन द प्रोटीन. सो सिमिलरली दॅट मीन्स based upon the function of molecules you can determine the structure and vice versa. Structure वरून function and function वरून structure. ओके, एखादा प्रोटीन आहे, त्या प्रोटीनचं फंक्शन काय आहे हे त्याच्या अॅमिनो ॲसिडवर डिपेंड असतं. मग अॅमिनो ॲसिड समजले आपल्याला, फंक्शन समजलं की मग त्या अॅमिनो ॲसिडवरून आपण mRNA स्ट्रक्चर डिटरमाइन करू शकतो. सो दिस मीन्स determination of bioinformatics can be used to determine the function of molecules based upon its structure. Bioinformatics can be used to identify the proteins. Protein identification साठी आपण we have studied that is expression proteomics किंवा structural proteomics. Structural proteomics मध्ये आपण प्रोटीनचे कॉम्प्लेक्सेस आयसोलेट करतो आणि कॉम्प्लेक्सेस मध्ये प्रोटीन आयडेंटिफाय करतो. त्या कॉम्प्लेक्स मध्ये, एका प्रोटीनच्या कॉम्प्लेक्स मध्ये कोणते कोणते प्रोटीन्स आहेत दॅट वी कॅन इझिली आयडेंटिफाय. सो वी कॅन आयडेंटिफाय द प्रोटीन्स, their functions, and we can also determine protein interaction. Multiple techniques are there. त्या टेक्निक्स यूज करून आपण त्या कॉम्प्लेक्स मध्ये, मल्टिपल प्रोटीनचं कॉम्प्लेक्स आहे, त्या कॉम्प्लेक्स मध्ये प्रोटीन इंटरॅक्शन कोणत्या प्रकारचं असतं ते आपण डिटरमाइन करू शकतो. बायोइन्फॉर्मॅटिक्स कॅन बी यूज टू स्टिम्युलेट द मेटाबॉलिझम फ्रॉम बायोकेमिकल फंक्शन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम. So we can stimulate the metabolism. If we know the genes present in the organism, enzymes present in the organism, we can stimulate the metabolism. म्हणजे एक्झाम्पल समजा, सपोज आपल्याकडे हा एक सबस्ट्रेट आहे ए आणि एचं कन्व्हर्जन होतं जेव्हा नॉर्मली एका ऑर्गॅनिझम मध्ये, जेव्हा ऑर्गॅनिझमला आपण ए सबस्ट्रेट प्रोव्हाइड करतो. ओके, ए सबस्ट्रेट इज प्रोव्हाइडेड, तो ऑर्गॅनिझम त्याचं कन्व्हर्जन बी मध्ये करतो आणि सी मध्ये करतो. ए टू बी कन्व्हर्जन करण्यासाठी एन्झाइम 1 रिक्वायर्ड असतो,
A to C साठी एन्झाईम 2 रिक्वायर्ड असतो. पण आपल्याला फ्रॉम आवर पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्या इकॉनॉमीसाठी आपल्याला यातला 2 पैकी एक प्रोडक्ट हवा आहे. कुठला हवा आहे? आपल्याला सी हवा आहे, बी नको आहे आपल्याला. ऑर्गॅनिझम काय करतो, समजा 10 सबस्ट्रेटचे मॉलिक्युल्स आहेत तर 10 पैकी 5 सबस्ट्रेट बी मध्ये कन्वर्ट करतो, 5 सबस्ट्रेट सी मध्ये कन्वर्ट करतो. आपल्याला मेटाबॉलिक पाथवे माहिती आहे, मग आपण काय करू शकतो, आपल्याला सी हवा आहे, बी नकोच आहे आपल्याला, मग आपण काय करू शकतो, हा जो ए टू बी कन्वर्जन करणारा हा जो एन्झाईम आहे या एन्झाईमला आपण इनिबिट केलं तर, कारण आपल्याला बायोकेमिकल स्ट्रक्चर सगळे माहिती आहे, आपल्याला एन्झाईमचं स्ट्रक्चर माहिती आहे, एन्झाईमचं फंक्शन माहिती आहे, मग आपण ए टू बी कन्वर्जन करणारा हा जो एन्झाईम आहे यालाच जर इनिबिट केलं तर काय होईल, 10च्या 10 सबस्ट्रेट आता कशामध्ये कन्वर्ट होईल, सी मध्ये. म्हणजे आपला जो डिझायर्ड प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट वी आर डिझायर्ड फॉर, त्याचं आपण कॉन्सन्ट्रेशन, त्याचं सिंथेसिस काय करू शकतो, इन्क्रीज करू शकतो. सो दिस मीन्स we can stimulate the metabolism from biochemical function of an organism. We can predict the structure of protein from its function. इथं आपण already discuss केलेलं आहे. We can determine the function of molecules based upon structure. So similarly, we can determine structure of protein or genome based upon its function. We can identify the genes which are responsible for causing diseases. Okay. Comparative genomics मध्ये आपण करू शकतो. म्हणजे एखादा पर्सन आहे हु इज सफरिंग फ्रॉम कॅन्सर आणि दुसरा पर्सन नॉर्मल आहे, माउथ कॅन्सर आहे, तर माउथ जे ट्यूमर आहे तिथलेच टिश्यूज नॉर्मल पर्सन मधून घेतले आणि दोघांचा जिनोम कंपॅरिझन केला, वी विल फाइंड सम डिफरन्सेस. आणि जर डिफरन्सेस असेल तर याचा अर्थ की तो जीन, त्या ऑन्कोजीन ज्यांच्यामध्ये मॅलिग्नंट ट्यूमर किंवा कॅन्सर फॉर्म झालेला आहे त्या पर्सनमध्ये तो जीन म्युटंट आहे किंवा डिफेक्टिव्ह आहे आणि नॉर्मल पर्सनमध्ये तो जीन नॉर्मल आहे, याचा अर्थ त्या जीनच्या डिफेक्शन म्हणजे जो डिफेक्ट झाला त्या डिफेक्टमुळे काय झालं असणार आहे, कॅन्सर झाला असणार आहे. सो याचा अर्थ असा की वी कॅन प्रेडिक्ट द स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन फ्रॉम इट्स फंक्शन, वी कॅन आयडेंटिफाय द जीन्स कॉझिंग डिसीजेस. आपण असं कंपॅरेटिव्ह जिनोमिक्स किंवा कंपॅरेटिव्ह प्रोटीमिक्स नुसार कोणते जीन्स डिसीज कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. असे लार्ज नंबर म्हणजे अप्रॉक्सिमेटली 3000 to 4000 जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत की जे जीनच्या डिफेक्टमुळे होतात. आणि इमॅजिन करा की जर आपल्याला जिनोमिक्स समजला, याच्या ऍप्लिकेशन्स आपण यूज म्हणजे अप्लाय करू लागलो तर याचा अर्थ आपण फ्युचरमध्ये अनेक जेनेटिक डिसऑर्डर्स क्युअर करू शकतो. कारण जेनेटिक डिसऑर्डर हे जेनेटिक डिफेक्ट्समुळे होतात. ते डिफेक्ट्स आयडेंटिफाय झाले की आपण मग त्याच्या ठिकाणी ते डिफेक्ट्स रिमूव्ह करण्यासाठी नवीन जीन्स इंट्रोड्यूस करू शकतो किंवा वी कॅन यूज सम ड्रग्स टू रिकवर दोज डिफेक्ट्स. दॅट मीन्स we can identify the genes causing disease, and finally we can also use these bioinformatics for drug designing and discovery of drugs based upon समजा एखादा जीन डिसऑर्डर, जेनेटिक डिसऑर्डर आहे आणि तो जेनेटिक म्युटेशन मुळे झाला असेल तर मग ते म्युटेशन पुन्हा नॉर्मल करण्यासाठी, रिव्हर्स करण्यासाठी आपण काही ड्रग्स डिझाईन करू शकतो, डिस्कवर करू शकतो. So that is the application of use of bioinformatics. So these are some uses of bioinformatics. आता युजेस समजले म्हणजे आपण कशा पद्धतीने त्याचा यूज करू शकतो हे समजलं. तर नेक्स्ट पॉइंट आपला असेल तो ऍप्लिकेशनचा. ऍप्लिकेशन मध्ये काय बघणार आपण आता की in which field we can apply the knowledge of bioinformatics. बायोइन्फॉर्मॅटिक्स काय करू शकतो हे आपल्याला समजलं, पण कुठे करू शकतो, फील्ड्स कोणत्या कोणत्या आहेत, that is the point. The point is applications of bioinformatics. Important point, this is applications of bioinformatics. Bioinformatics can be used in multiple fields. त्यातल्या काही फील्ड्स आता आपण इथं हायलाइट करणार. फर्स्ट, bioinformatics in human health. Okay, first in human health. Bioinformatics it can be used in human health. म्हणजे ह्युमन हेल्थ म्हणजे याचा अर्थ ह्युमन डिसीजेस असतील, डिसऑर्डर्स असतील, जेनेटिक डिफेक्ट्स असतील, ते सगळे क्युअर करण्यासाठी आपण काय करू शकतो, वी कॅन मेक द यूज ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स. ओके, आता ह्युमन हेल्थ मध्ये काय काय ऍप्लिकेशन आपण बघू शकतो. फर्स्ट ऍप्लिकेशन इन मोलेक्युलर मेडिसिन्स. बायोइन्फॉर्मॅटिक्स कॅन बी यूज्ड इन मोलेक्युलर मेडिसिन्स. मोलेक्युलर मेडिसिन्स. ओके, मोलेक्युलर मेडिसिन्स म्हणजे काय, तर मगाशी मी सांगितलं असं देर आर around 3000 to 4000 genetic disorders identified in human being. 3000 to 4000 genetic diseases or genetic disorders human being मध्ये होतात.
जेनेटिक डिसीजेस म्हणजे काय, तर जेनेटिक लेवलला, जीन लेवलला काहीतरी डिफेक्ट झालेला असतो, म्युटेशन झालेलं असतं किंवा ब्रेक झालेला असतं, सिंगल स्टँडर्ड ब्रेक किंवा डबल स्टँडर्ड ब्रेक झालेला असतो किंवा डॅमेज झालेलं असतं जिनोम. आणि अशा कंडिशनमध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन्स, काही डिसीजेस डेव्हलप होतात, त्यांना आपण जेनेटिक डिसीजेस म्हणतो. आणि अप्रॉक्सिमेटली 4000 ह्युमन जेनेटिक डिसीजेस आहेत. ओके, एक्झाम्पल त्याचा हंटिंग्टन्स डिसीज आहे, हंटिंग्टन्स डिसीज, देन सिस्टिक फायब्रोसिस. काही एक्झाम्पल्स आहेत जेनेटिक डिसीजेस. काही डिसीजेस असे पण असतात की जे ह्युमन बॉडी रिस्पॉन्स टू एन्व्हायरमेंट त्याच्यावर डिपेंड असतात, म्हणजे आपली बॉडी कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करते. म्हणजे एक्झाम्पल सांगतो, डायबिटीस. डायबिटीस इट इज अन ह्युमन डिसीज, कोंजेनायटल पण असू शकतो किंवा ॲक्वायर्ड पण असू शकतो. सो डायबिटीस आहे. डायबिटीस कशामुळे, तो बॉडी रिस्पॉन्स कशा पद्धतीने करते एखाद्या एजंटला, केमिकल एजंटला किंवा न्यूट्रिएंटला. सिमिलरली कॅन्सर आहे, कॅन्सर सुद्धा बॉडी रिस्पॉन्सवर डिपेंड असतो. ओके, सो डायबिटीस असेल, कॅन्सर असेल किंवा अदर जे डिसीजेस आहेत. आता हे सगळे जे डिसीजेस आहेत, वी कॅन आयडेंटिफाय द मॉलिक्युलर कॉज ऑफ दिस डिसीजेस. By using tools of bioinformatics, we can identify the cause of these diseases. आणि मग कॉज जर समजला, we can design and discover the drugs and therapies according to the cause. कशा पद्धतीने तो डिसीज कॉज होतो त्याच्यानुसार आपण काही ड्रग्स डिझाईन करू शकतो, काही ड्रग्स डिस्कवर करू शकतो. आणि मग हे जे डिसीजेस आहेत ते डिसीज सुद्धा काय करू शकतो आपण, त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे दॅट कॅन बी रिड्यूस, त्याची सिव्हिरिटी आहे दॅट कॅन ऑल्सो बी रिड्यूस्ड. सो इन मॉलिक्युलर मेडिसिन्स, by using their tools of bioinformatics, we can design the drugs, we can discover the drugs, we can discover the medicines to treat the patient at a molecular level. Molecular level ला, genetic level ला आपण ते patient treat करू शकतो by using bioinformatics. So human health मध्ये पहिला application आहे in molecular medicines. Then second, more drug targets. More ड्रग टार्गेट्स. आपण एखादं मेडिसिन घेत असतो तर मेडिसिन ते काय करतं, मेडिसिन असू दे, ड्रग असतो किंवा अँटीबायोटिक्स वॉट एव्हर. सो आपण जे घेतो ते काय करतं, आपल्या बॉडीमध्ये ते टार्गेट स्पेसिफिक असतात. टार्गेट स्पेसिफिक म्हणजे काय, तर समजा आपल्याला काहीतरी स्टमकशी रिलेटेड डिसऑर्डर असेल तर मग आपण जेव्हा मेडिसिन्स घेतो तर ते स्पेसिफिकली स्टमकच्या प्रोटीन्सवर जाऊन ॲक्ट होत असतं. ड्रग अँड प्रोटीन इंटरॅक्शन होतं. आपण ऑलरेडी डिस्कस इन एक्सप्रेशन प्रोटोमिक्स, तिथं आपण ड्रग प्रोटीन इंटरॅक्शन सुद्धा स्टडी करू शकतो. सो ड्रग अँड प्रोटीन इंटरॅक्शन होतं. अप्रॉक्सिमेटली आपल्या बॉडीमध्ये असे जवळ 500 टार्गेट प्रोटीन्स असतात की जिथं ड्रग आणि जीन किंवा ड्रग आणि प्रोटीन इंटरॅक्शन होते. आपण जेव्हा मेडिसिन्स घेतो ते मेडिसिन्स अप्रॉक्सिमेटली आपल्या बॉडीमध्ये 500 प्रोटीन्सची रिॲक्ट होत असतात. 500 प्रोटीन्स हे त्याचे टार्गेट आहेत. पण आपल्या बॉडीमध्ये 500 प्रोटीन्स आहेत का? नाही, मोर दॅन दॅट आहे. म्हणजे याचा अर्थ की आपल्याकडे जे मेडिसिन्स अवेलेबल आहेत दोज आर नॉट इनफ टू टार्गेट मॅक्झिमम प्रोटीन्स इन द ह्युमन बॉडी विच मे कॉज डिसीजेस. मग आपण अशा काय करू शकतो, वी कॅन डिझाईन और डिस्कवर द ड्रग्स विच कॅन टार्गेट मॅक्झिमम प्रोटीन्स इन द बॉडी. त्यामुळे मॅक्झिमम प्रोटीन्स म्हणजे टार्गेट स्पेसिफिक पाहिजे पहिली गोष्ट. मॅक्झिमम टार्गेट्स तो किंवा मॅक्झिमम प्रोटीनला टार्गेट करू शकतो असं आपण ड्रग डिझाईन करू शकतो. फक्त 500 नाही तर जास्तीत जास्त प्रोटीन. मग अशा वेळी काय होऊ शकतं की आपण जास्तीत जास्त ह्युमन डिसीजेस क्युअर करण्यासाठी आपल्याला ते हेल्प करू शकतो. दुसरी गोष्ट काय की बरेच जे ड्रग्ज असतात, मेडिसिन्स असतात ते टार्गेट स्पेसिफिक नसतात. म्हणजे काय, समजा स्टमकसाठी आपण यूज केलं तर ते स्टमक सोबत इंटेस्टाईनमध्ये सुद्धा ऍक्शन करत असतात. म्हणजे पॅथोजनला किल करण्याऐवजी आपल्या स्पेसिफिक प्रोटीनला ऍक्टिव्हेट करण्याऐवजी ते बाकीच्या टिश्यूवर सुद्धा अफेक्ट करत असतात. आणि त्यामुळे काय होतं, साईड इफेक्ट दिसायला लागतात. मॅक्झिमम ड्रगचे साईड इफेक्ट्स असतात. साईड इफेक्ट्स तेच असतात की ज्या ठिकाणी त्याला अजून ऍक्ट व्हायचं आहे त्या साईडला ते ऍक्ट होतात, पण साईड बाय साईड बाकीच्या साईडला सुद्धा ते ऍक्ट होत असतात. आणि त्यामुळे काय होतं की साईड इफेक्ट्स डेव्हलप व्हायला. So we can design the drugs which can target maximum proteins and we can design the drug which can target specific proteins only. Stomach मध्ये protein वर act होणार आहे, it should act only on the stomach protein, not all the other proteins present in the body. त्यामुळे side effects cannot reduce. So more drug target can be achieved by using tools of bioinformatics. Okay. Then next, personalized medicines. Bioinformatics can be used for personalized medicines. आता पर्सनलाइज मेडिसिन्स म्हणजे काय, फ्युचरमध्ये असं होऊ शकतं. सपोज व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट पर्सनलाइज मेडिसिन इज. काय कन्सेप्ट आहे बघा, फ्युचरमध्ये असं होऊ शकतं की डॉक्टरकडे आपण जेव्हा जाऊ, कारण ह्युमन जिनोम
प्रोजेक्ट झाला आपल्या सगळ्यांना माहिती, ह्युमनचा कम्प्लीट जिनोम सिक्वेन्स माहिती आपल्याला. पण प्रत्येक ह्युमन जिनोमचा सिक्वेन्स जो आहे ते 0.01% डिफरंट असतो आणि त्यामुळे आपण प्रत्येकाची एक युनिक आयडेंटिटी असते. प्रत्येक इंडिव्हिज्युअल दुसऱ्या इंडिव्हिज्युअलपेक्षा वेगळा असतो. आणि इमॅजिन करा की काय होतं बऱ्याच वेळा आपण समजा एखादा डिसऑर्डर आहे, डिसीजेस कुठला झाला, एक्झाम्पल आपण समजूया की आपल्याला हेडॅक आहे, एक्झाम्पल हेडॅक, ते हेडॅक झालेलं आहे आणि हेडॅकसाठी आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने आपल्याला काहीतरी औषधं मेडिसिन्स प्रिस्क्राईब केली. प्रिस्क्राईब केल्यानंतर ते आपण घरी येतो आणि आपण ते मेडिसिन्स घेतो. समजा दुसरा पेशंट गेला, त्याच डॉक्टरकडे दुसरा पेशंट गेला, हेडॅकसाठी गेला, त्याला सुद्धा हेडॅक आहे, डॉक्टरने परत त्याला सुद्धा तेच मेडिसिन दिलं आणि डॉक्टर हे सांगतात बघा की 2 दिवसांनी दाखवा काय झालं, असं डॉक्टर सांगत असतात. त्याचं रिझन असं असतं, ते जे मेडिसिन प्रिस्क्राईब करतात त्या मेडिसिनचा किती इफेक्ट होतो ते त्यांना बघायचं असतं. त्यामुळे ते सांगतात की 2 दिवसांनी सांगा काय झालं ते. मग ते समजा इफेक्ट झाला असेल तर डॉक्टर तेच मेडिसिन प्रत्येकाला प्रिस्क्राईब करतील, झाला नसेल तर मग डॉक्टर माइट चेंज द मेडिसिन्स. त्यामुळे डॉक्टर एकच मेडिसिन सगळ्याच पेशंटला देतो. सगळ्यांची केस एकच आहे, हेडॅक आहे, सगळ्यांना सेम मेडिसिन दिलं, पण सगळ्यांचा जिनोम सिक्वेन्स सेम आहे का? नाही. सगळ्यांचं फिजिओलॉजी सेम असेल, मेटाबॉलिझम सेम असेल का? नाही. प्रत्येकाचा जेनेटिक सिक्वेन्स वेगवेगळा असणार. त्यामुळे एखाद्यामध्ये ते मेडिसिन वर्क करेल, एखाद्यामध्ये करणार नाही. मग आपण म्हणतो डॉक्टर चांगला नाही, कारण ते फरकच पडत नाही. का फरक पडत नाही? कारण तो सगळ्यांना तेच मेडिसिन प्रोव्हाइड करतो, सगळे डॉक्टर तेच करतात. एका डिसीजसाठी एकच प्रकारचं औषध प्रिस्क्राईब करणार आहे, पण सगळ्यांची फिजिओलॉजी, सगळ्यांचे जेनेटिक कॅरेक्टर्स, जीन सिक्वेन्सेस हे टोटली डिफरंट असणार आहेत. त्यामुळे एक मेडिसिन प्रत्येकावर सेम इफेक्ट दाखवला असं नाही आहे. फ्युचरमध्ये काय होऊ शकतं बघा, व्हॉट इज पर्सनलाइज मेडिसिन्स. पर्सनलाइज मेडिसिनमध्ये फ्युचरमध्ये असं होऊ शकतं, कारण एवढे ॲडव्हान्समेंट्स आहेत, डॉक्टर विल हॅव अ जेनेटिक सिक्वेन्स ऑफ ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल इन द हँड्स. असं होऊ शकतं. जर असं झालं समजा की प्रत्येक डॉक्टरकडं किंवा आपला स्वतःचा एक जेनेटिक सिक्वेन्स आपण डिटर्माइन करून ठेवायचा आणि डॉक्टरकडे जायचं, डॉक्टर हा माझा जेनेटिक सिक्वेन्स आहे आणि मग मला हे डिसीजेस आहेत. अकॉर्डिंग टू जेनेटिक सिक्वेन्सेस डॉक्टर विल प्रिस्क्राईब मेडिसिन्स. दॅट इज कॉल्ड ॲज पर्सनलाइज मेडिसिन. प्रत्येकाला वेगळी, म्हणजे बेस्ड अपॉन जेनेटिक सिक्वेन्स डॉक्टर त्या जेनेटिक सिक्वेन्सच्या अकॉर्डिंगली तुम्हाला मेडिसिन देणार. त्यामुळे काय होऊ शकतं, तुम्हाला 100% त्याचा इफेक्ट होतो. So personalized medicine concept, a very interesting concept. Then next similar concept काय सुरू आहे, that is preventive medicines. Preventive medicines. आता प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स मध्ये सुद्धा तेच होणार आहे. तुमच्याकडे स्वतःचा जीन सिक्वेन्स मॅप असणार आहे. जसं आपण सगळीकडे जाताना एक्सरे डॉक्टर दाखवतो, डॉक्टर हा माझा एक्सरे आहे. सो सिमिलर तुम्ही एकदा जेनेटिक सिक्वेन्स काढून ठेवणार आणि डॉक्टरला दाखवायचे, चांगला डॉक्टर कुठला असेल तो MD MS डॉक्टरला दाखवायचं हा माझा जेनेटिक सिक्वेन्स आहे. बेस्ड अपॉन दॅट जेनेटिक सिक्वेन्स डॉक्टर विल बी एबल टू आयडेंटिफाय द फ्युचर डिसीजेस द पर्सन इज गोइंग टू हॅव. म्हणजे जेव्हा तो जेनेटिक सिक्वेन्स डॉक्टर बघेल तेव्हा डॉक्टर सांगू शकतो की तुम्हाला फ्युचरमध्ये हे डिसीजेस होऊ शकतात, हे जेनेटिक डिसऑर्डर्स होऊ शकतात, किंवा हे डिसीजेस तुम्हाला नेचरमध्ये जे एन्व्हायरमेंट फॅक्टरमुळे होतात हे होण्याची शक्यता, कारण तुमचा जीन सिक्वेन्स त्यांच्यासाठी सेन्सिटिव्ह आहे. सो तो जो तुमचा जेनेटिक प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलवरून तुमच्या फ्युचर डिसीजेस जे होऊ शकतात ते डॉक्टर अनालाइज करू शकतो अँड देन प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कॅन ऑल्सो बी टेकन अँड दॅट इज कॉल्ड ॲज प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स. तो डिसीज होऊच नाही यासाठी मेडिसिन्स घेऊ शकतो, वॅक्सिन्स घेऊ शकतो किंवा अदर मेडिसिन्स, अँटीबायोटिक्स, ड्रग्स घेऊ शकतो. सो दॅट इज कॉल्ड प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन. सो दिस आर सम applications. One more application of bioinformatics in the field of human health, and that is gene therapy. आता जीन थेरपीमध्ये बायोइन्फॉर्मॅटिक्स कसं यूज करतात, तर सिमिलर मग सांगितलं जेनेटिक डिसऑर्डर आहे. जेनेटिक डिसऑर्डर कशामुळे होतो, जीन डिफेक्टमुळे होतो. तर अशा वेळी आपण समजा XYZ नावाचा जीन डिफेक्टिव्ह आहे, तर त्या परिसरामध्ये XYZ नावाचा जीन एक्सटर्नली इंट्रोड्यूस केला तर येस पॉसिबल आहे, अंडर ट्रायल्स आहे ते आता सध्या. सो अशा वेळी ते जे म्युटंट किंवा डिफेक्टिव्ह जीन्स आहेत त्याच्या ठिकाणी नॉर्मल फंक्शनल जीन्स इंट्रोड्यूस करून त्या पर्सनचा जेनेटिक डिसऑर्डर क्युअर केला जाऊ शकतो. असे काही खूप सारे डिसीजेस आहेत, जेनेटिक डिसीजेस की जे खूप सिव्हिअर कॉम्प्लिकेशन्स कॉज करतात. तर अशा केसेसमध्ये आपण हे ॲप्लिकेशन यूज करू शकतो जीन थेरपी, की ज्यामध्ये नॉर्मल जीन्स आर इंट्रोड्यूस इन टू पर्सन हू इज सफरिंग फ्रॉम जेनेटिक डिसऑर्डर्स. ओके, सो दीज आर सर्टन ॲप्लिकेशन्स ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स इन द फील्ड ऑफ ह्युमन हेल्थ. ह्युमन हेल्थशी रिलेटेड हे सगळे बायो इन्फॉर्मॅटिक्सचे काय आहेत तर ॲप्लिकेशन्स आहेत. ह्युमन हेल्थ नंतर दुसरा मायक्रोबियल जिनोम प्रोजेक्ट. सेकंड मायक्रोबियल जेनेटिक
प्रोजेक्ट, मायक्रोबियल जिनोम प्रोजेक्ट. जसं ह्युमन जिनोम प्रोजेक्ट झाला होता 1990 मध्ये स्टार्ट झाला, 2000 इयर मध्ये संपला. सो ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो होता त्यानुसार मायक्रोबियल जिनोम प्रोजेक्ट सुद्धा स्टार्ट झाला इन द इयर 1994. एक्झॅक्टली 4 इयर्स लेटर जेव्हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट स्टार्ट झाला त्याच्यानंतर हा स्टार्ट झाला मायक्रोबियल जिनोम प्रोजेक्ट. याच्यामध्ये काय झालं, मायक्रोबियल जिनोम हा डिटरमाइन केला गेला, सिक्वेन्स डिटरमाइन केला गेला, मॅपिंग केला गेला. मायक्रोब मध्ये सगळे चाले बॅक्टेरिया, तर मॅक्झिमम ऑर्गॅनिझम्स, फंगस, बॅक्टेरिया यांचा सिक्वेन्स सुद्धा काय झाला, जिनोम सिक्वेन्स हा कम्प्लिटली फुल्ली डिटरमाइन केला गेला. दॅट इज कॉल्ड ॲज मायक्रोबियल जिनोम प्रोजेक्ट. आणि मग आता आपल्याला जर एखाद्या ऑर्गॅनिझमचा जिनोम सिक्वेन्स समजला, एक्झाम्पल बॅसिलस असेल, तर बॅसिलसचा जिनोम सिक्वेन्स समजला तर आपण बॅसिलस मध्ये आपल्याला हवे तसे मॉडिफिकेशन्स करू शकतो. समजा आपल्याला बॅसिलस ऑर्गॅनिझम आहे, त्या बॅसिलस मध्ये ह्युमन इन्सुलिन हार्मोन प्रोड्यूस करणारा जीन इंट्रोड्यूस करू शकतो आपण. कारण बॅसिलस मध्ये ह्युमन इन्सुलिन प्रोड्यूस करू शकत नाही. डायबिटीज पथसामध्ये इन्सुलिनचं कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त होतं, सो आपण त्याला एक्सटर्नल इन्सुलिन द्यावं लागतं. मग ते आणायचं कुठनं, ह्युमन पॅन्क्रियास मधून आणायचं नाही. मग काय करायचं, ह्युमन इन्सुलिन प्रोड्युसिंग जीन हा बॅसिलस मध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. बॅसिलस विल प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ इन्सुलिन. सो आपण काय केलं, त्याचा जेनेटिक सिक्वेन्स मॅनिप्युलेट केला, मॉडिफाय केला बाय इंट्रोड्युसिंग जीन्स. त्याच पद्धतीने आपण काही जीन्स मॉडिफाय करू शकतो, पण त्यासाठी आपल्याला काय माहिती असलं पाहिजे, जिनोम सिक्वेन्स. सो विथ द हेल्प ऑफ जिनोम सिक्वेन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स वी कॅन मॅनिप्युलेट देम फॉर ह्युमन बेनिफिशियल पर्पज. असे काय काय ऍप्लिकेशन्स असू शकतात. ओके, लेट्स सी. म्हणजे ह्युमन जिनोमचा, सॉरी मायक्रोबियल जिनोमचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो, मायक्रो ऑर्गॅनिझम्स कशा पद्धतीने आपण मॉडिफाय करून त्याचा यूज करू शकतो. लेट्स सी. फर्स्ट, waste cleanup. First application, that is waste cleanup. There is an organism, that organism is known as Deinococcus radiodurans. Deinococcus radiodurans. Now this organism, Deinococcus radiodurans, it is supposed to be extremely resistant organism to the radiations. Organism रॅडिएशन्सना, जे आयोनायझिंग रॅडिएशन्स असतील किंवा इव्हन नॉन आयोनायझिंग रॅडिएशन्स असतील, त्या रॅडिएशनला काय असतो, हा ऑर्गॅनिझम इट शोज रेजिस्टन्स, हाय सॉर्ट ऑफ रेजिस्टन्स. त्यामुळे आपण काय करू शकतो, वी कॅन यूज दिस ऑर्गॅनिझम टू ट्रीट द वेस्ट हॅव्हिंग टॉक्सिक केमिकल्स अँड रॅडिएशन्स. स्पेशली हॉस्पिटलमध्ये जेव्हा रेडिओथेरपी किंवा केमोथेरपीमध्ये जे काही केमिकल्स यूज केले जातात किंवा जे रेडिओ किंवा इव्हन लॅबमध्ये रेडिओ आयसोटोप्स, रेडिओ लेबल सबस्टन्स यूज केले जातात. सो असे रॅडिएशन्स इमिट करणारे जे केमिकल्स आहेत किंवा रॅडिएशन्स असलेले जे काही वेस्ट आहेत, सो वेस्ट कंटेन टॉक्सिक कंपाउंड्स एज वेल एज रॅडिएशन और रेडिओ लेबल सबस्टन्सेस. दोज टाइप्स ऑफ वेस्ट कॅन बी ट्रीटेड बाय युजिंग दिस ऑर्गॅनिझम. कारण हा ऑर्गॅनिझम काय कसा आहे, तर रेजिस्टंट आहे. सो दॅट ऍप्लिकेशन मेक्स मोर सेन्स इन द क्लिनिंग द वेस्ट. वेस्ट क्लीनअपसाठी स्पेशली टॉक्सिक आणि रेडिओ लेबल सबस्टन्सेस असलेले जे वेस्ट आहे, त्या वेस्टच्या ट्रीटमेंटसाठी आपण हा ऑर्गॅनिझम यूज करू शकतो. वी कॅन मॅनिप्युलेट दिस ऑर्गॅनिझम. आपण त्याला अजून जास्त रेजिस्टंट करू शकतो बाय युजिंग इन्फॉर्मॅटिक्स टूल्स. ओके, द नेक्स्ट, देयर इज अनदर ऑर्गॅनिझम कॉल्ड ॲज कॉलोबॅक्टर क्रिसेंटस. कॉलोबॅक्टर क्रिसेंटस. नाउ दिस ऑर्गॅनिझम कॉलोबॅक्टर क्रिसेंटस, इट इज अंडर स्टडी ॲक्च्युअली. हा यूज केला जात नाही अजून, पण इट इज अंडर स्टडी टू ट्रीट सिवेज. सिवेज ट्रीटमेंटमध्ये हा ऑर्गॅनिझम यूज करण्यासाठी त्याच्यावर स्टडी सुद्धा मॅनिप्युलेशन्स त्याच्यामध्ये आता केले जात आहेत सिवेज ट्रीटमेंटसाठी. किंवा दिस ऑर्गॅनिझम कॅन बी ऑल्सो यूज एज अ बायो रेमेडिएशन एजंट्स. या ऑर्गॅनिझमला बायो रेमेडिएशन एजंट म्हणून यूज करण्यासाठी सुद्धा त्याच्यावर काही मॅनिप्युलेशन्स आता अंडर ट्रायल आहेत. So Colobacter cricentus can be used to treat sewage, or it can be used to degrade other pollutants present in the environment. Okay, biological agent यूज करून आपण ते ट्रीट करू शकतो. सो बायोरेमेडिएशन एजंट म्हणून त्याला यूज करू शकतो किंवा आपण सिवेज ट्रीटमेंटमध्ये सुद्धा हा ऑर्गॅनिझम यूज करू शकतो. हा अजून तो प्रॅक्टिकलमध्ये नाही आहे, इट इज अंडर स्टडी किंवा ट्रायल्समध्ये. बट येस, इट इज अन फ्युचर ॲप्लिकेशन ऑफ बायोमेडिक्स. ऑर्गॅनिझम्स कॅन ऑल्सो बी यूज्ड फॉर, आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय बघा, ग्लोबल वॉर्मिंग कन्सेप्ट माहिती असेल तुम्हाला. ग्लोबल वॉर्मिंग मध्ये काय होतं की इन्क्रीज्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 इन द ॲटमॉस्फिअर.
ग्रीन हाऊस इफेक्ट असेल किंवा इतर जे इफेक्ट्स आहेत, त्यामुळे CO2 कॉन्सन्ट्रेशन ॲटमॉस्फिअरमध्ये इन्क्रीज व्हायला लागलं. आणि CO2 कॉन्सन्ट्रेशन ॲटमॉस्फिअरमध्ये जेव्हा इन्क्रीज होतं त्यावेळी काय होतं, ॲटमॉस्फिअर की टेम्परेचर जे आहे, क्लायमॅटिक टेम्परेचर जे आहे, टेम्परेचर सुद्धा काय होतं, इन्क्रीज व्हायला लागतं. आणि त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, ग्लोबल वॉर्मिंग. सो we can use some organisms, we can identify some organisms which can use CO2 as a sole source of carbon. So we can use organisms that uses CO2 as a sole source of carbon. असे कार्बन चा सोर्स म्हणून CO2 जे यूज करणारे ऑर्गॅनिम्स आहेत, अशा ऑर्गॅनिम्स आपण आयडेंटिफाय करू शकतो. आणि जर तसे ऑर्गॅनिम्स यूज केले, that will definitely contribute towards reducing atmospheric CO2 concentration. So that may be helpful in reducing global warming effect. कारण ते ऑर्गॅनिम्स काय करतात, they will utilize the CO2. हा, असे खूप सारे ऑर्गॅनिम्स ऑलरेडी नेचरमध्ये आहेत, आपण त्याचा यूज करू शकतो. ज्या ठिकाणी CO2 कॉन्सन्ट्रेशन एक्सेस असतात त्या ठिकाणी. हा, हे इतकं इझी नाही आहे, बट येस इट इज अन ॲटलिस्ट थेरॉटिकल कन्सेप्ट विच कॅन बी मेड पॉसिबल. I don't know exactly how, but yes, it is an application of bioinformatics. Okay. Beside this, organisms can also be used as an alternative energy source. Organisms can be used as an alternative energy source. Example, there is an organism called as Chlorobium tepidum. Organism called as Chlorobium tepidum. This organism converts heat energy into chemical energy. This organism converts heat energy into chemical energy. So हा जो ऑर्गॅनिझम अंडर स्टडी आहे, तर सायंटिस्ट स्टडी करत आहेत. हा ऑर्गॅनिझम हीट पासून एनर्जी प्रोड्यूस करू शकतो. लाईट पासून म्हणत नाही आहे, म्हणजे तो फोटोसिंथेटिक होईल. हीट पासून एनर्जी प्रोड्यूस करणारा हा ऑर्गॅनिझम आहे. जर असं झालं तर आपण मॅक्झिमम अमाऊंटमध्ये याच्यापासून एनर्जी ऑब्टेन करू शकतो. सो अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्स म्हणून सुद्धा आपण मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करू शकतो. आता हे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत, वेस्ट क्लीनअप असेल किंवा कॉलोबॅक्टर प्लेसेंटस की जो आपण सिव्हिल सेक्टरमध्ये यूज करू शकतो. CO2 कॉन्सन्ट्रेशन रिड्यूस करणारे ऑर्गॅनिझम्स, अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्स प्रोड्यूस करणारे ऑर्गॅनिझम्स, हे सगळे आपल्याला कधी ॲप्लिकेशन्स म्हणून यूज करता येतील, जेव्हा आपल्याला त्याचा जीनोम सिक्वेन्स माहिती असेल, जेव्हा आपल्याला त्याचा जीन मॅपिंग माहिती असेल, आणि मग आपण त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन करू शकतो. आणि हे सगळं कधी अचीव्ह होतं आपल्याला, जेव्हा आपण बायोइन्फॉर्मॅटिक्स अप्लाय करतो. सो दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स. आफ्टर स्टडीइंग मायक्रोबियल जिनोम आपण मायक्रोबचा डिटरमाइन केल्यानंतर आपण हे सगळे ॲप्लिकेशन्स करू शकतो, यूज करू शकतो. देन नेक्स्ट ॲप्लिकेशन्स ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स इन बायोटेक्नॉलॉजी. आता बायोटेक्नॉलॉजीने ट्रिमेंडस ॲप्लिकेशन्स आहेत, खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत त्याचे. आपण त्याचे काही टिपिकल किंवा हायलाइटेड असे ॲप्लिकेशन्स बघायचे. बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण हीट स्टेबल एन्झाइम प्रोड्यूस करणारे ऑर्गॅनिझम्स आयडेंटिफाय करू शकतो. We can use some organisms which produces high amount of industrial product, म्हणजे फर्मेंटेशन प्रोडक्ट देणारे ऑर्गॅनिम्स आपण यूज करू शकतो. एन्झाइम्स असतील किंवा काही टिपिकल ग्रोथ फॅक्टर्स, न्यूक्लियोटाइड्स किंवा अमिनो ॲसिड प्रोड्यूस करणारे ऑर्गॅनिम्स, असे ऑर्गॅनिझम्स आपण आयडेंटिफाय करू शकतो, त्यांच्यामध्ये मॅनिप्युलेशन्स करू शकतो विथ द हेल्प ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स. ओके, मग असे कोणते कोणते ॲप्लिकेशन्स आहेत इन द फील्ड ऑफ बायोटेक्नॉलॉजी. फर्स्ट ॲप्लिकेशन इज, आता थर्मोस्टेबल एन्झाइम आयसोलेट करायचं आहे, तर वी कॅन यूज मल्टिपल ऑर्गॅनिझम्स. एक्झाम्पल, थर्मोटोगा मॅरिटोमा. नाउ दिस ऑर्गॅनिझम थर्मोटोगा मॅरिटोमा, इट इज अन एक्स्ट्रीमली हीट स्टेबल ऑर्गॅनिझम. हा थर्मोफिलिक ऑर्गॅनिझम आहे, आणि त्यामुळं या ऑर्गॅनिझमचे जे मेटाबॉलिक किंवा बायोकेमिकल प्रोडक्ट्स असतील, एन्झाइम्स असतील, दोज एन्झाइम्स आर ऑल्सो सपोज टू बी थर्मोस्टेबल. सो असे एन्झाइम जे थर्मोस्टेबल आहेत, असे आपण एन्झाइम्स आपल्या बायोटेक्नॉलॉजीमध्ये यूज करू शकतो. तुम्हाला एक माहीत असेल, टॅग पॉलिमरेज नावाचा एन्झाइम पॉलिमरेज चेन रिएक्शन PCR मध्ये यूज केला जातो, आणि तो थर्मोसॅक्वाटिकस नावाच्या बॅक्टेरियापासून आयसोलेट केला जातो. असे अनेक एन्झाइम्स आहेत की जे आपल्याला हाय टेम्परेचरला स्टेबल असलेले रिक्वायर्ड असतात. मग आपण ते एन्झाइम्स आयसोलेट करण्यासाठी थर्मोटोगा मॅरिटोमा यूज करू शकतो. दिस ऑर्गॅनिझम इज यूज्ड टू ऑब्टेन थर्मोस्टेबल enzymes. Then we can use another organism, Corynebacterium botanicum. Corynebacterium botanicum. Now this organism is used to produce
लायसिन अमिनो ऍसिड. सो लायसिन अमिनो ऍसिड प्रोडक्शन साठी आपण हा ऑर्गॅनिझम यूज करू शकतो. Similarly, we can use Xanthomonas campestris. Now, this organism, Xanthomonas campestris, it can be used to produce xanthan gum. Xanthomonas campestris is used to produce xanthan gum. Polysaccharide again. So, this xanthan gum can be produced by using this organism, Xanthomonas campestris. We can also use some other organisms like we can use Lactobacillus lactis. Lactobacillus lactis can be used to produce large number of dairy products. Okay, dairy products साठी आपण Lactobacillus lactis नावाचा organism use करू शकतो. This organism can produce bread with different flavors. It can produce sausages. It is also used in the production of even beer and wine production सुद्धा use केला जाऊ शकतो. So जे dairy products आहेत त्याच्यामध्ये इवन कर्ड फॉर्मेशन साठी किंवा ब्रेड फॉर्मेशन साठी सॉसेज फॉर्मेशन साठी हा जो ऑर्गॅनिझम आहे तो यूज केला जाऊ शकतो. सम ऑर्गॅनिझम्स कॅन ऑल्सो बी यूज्ड ॲज अन बायो वेपन. तर बायो वेपन कन्सेप्ट बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल. बायो वेपन म्हणून सुद्धा ऑर्गॅनिझम यूज केला जाऊ शकतो. म्हणजे एक्झाम्पल तर समजा दोन कंट्रीज आहेत तर दोन कंट्रीजमध्ये जे वॉर असतं ते वॉर त्याच्यामध्ये एक प्रकारचा जो बायो वेपन यूज केला जातो. बायो वेपन म्हणजे काय तर काही पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम सोडले जातात दुसऱ्या कंट्रीमध्ये. पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम स्पेशली मोस्टली हे पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम व्हायरस असतात पण काही प्रमाणात बॅक्टेरिया सुद्धा यूज केला जाऊ शकतो. एक्झाम्पल पोलिओमायलेटिस व्हायरसेस. पोलिओमायलेटिस लाईक व्हायरस असेल तो एका वेळी सोडला गेला होता. सो बायो वेपन म्हणून मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज केलं जाऊ शकतं. त्यासाठी आपल्याला त्या ऑर्गॅनिझमचा व्हायरलच माहिती असलं पाहिजे, पॅथोजेनिसिटी माहिती असली पाहिजे, त्याच्यासोबतच आपल्याला त्याचा जेनेटिक सिक्वेन्स किंवा जेनेटिक मॅपिंग माहिती असलं पाहिजे. अँड दॅट कॅन बी अचिव्ड विथ द हेल्प ऑफ बायो इन्फॉर्मॅटिक्स. ओके, सो दीज आर सर्टन ॲप्लिकेशन्स ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स इन द फील्ड ऑफ बायोटेक्नॉलॉजी. सो ह्युमन हेल्थमध्ये असेल किंवा मायक्रोबियल जिनोमचं ॲप्लिकेशन असू दे, बायोटेक्नॉलॉजीमध्ये असू दे, सम ॲप्लिकेशन्स आर ऑल्सो देअर इन ॲग्रिकल्चर. बॅसिलस thuringiensis इन्सेक्ट रेजिस्टंट आहे किंवा अशा अनेक इन्सेक्ट रेजिस्टंट व्हरायटीज आपण प्रोड्यूस करतो. सम ऑर्गॅनिझम नायट्रोजन फर्टिलायझर्स असतील, फॉस्फेट सोल्युबलायझिंग असतील, ते ऑर्गॅनिझम सुद्धा मॅनिप्युलेट केले जाऊ शकतात बाय युझिंग दिस टूल्स. सो दीज आर सर्टन ॲप्लिकेशन्स ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स. Okay, so this is all about the bioinformatics topic. Thank you.